नमस्कार, कसे आहात तुम्ही? तुम्हा सर्वांचं स्वागत आहे राधिका पवार या यूट्यूब चॅनलवर। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उसळ बनवण्याची रेसिपी तुमच्या सर्वांबरोबर शेअर करणार आहे। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। उसळ बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण गॅसवर कुकर ठेवलेला आहे। त्यामध्ये मी 2 चमचे तेल टाकलेला आहे। त्यानंतर यामध्ये मी जिरा, मोहरी, कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे। कांदा यामध्ये छान असा फ्राय करून घ्यायचा। कांदा गोल्डन कलरचा झाल्यानंतर त्यामध्ये वाटलेलं हे वाटण आपण टाकायचं। यामध्ये कोथिंबीर, लसूण, आलं, खोबरं हे सर्व आपण बारीक करून यामध्ये टाकलेलं आहे। हे छान असं भाजून घ्यायचं। त्यानंतर इकडे मी सर्व हे मसाले काढत आहे। यामध्ये जिरे धने पावडर, मसाला, गरम मसाला, मिरची, हळद, मीठ हे सर्व काही मी इथे घेतलेलं आहे। त्यानंतर हे यामध्ये टाकायचं। छान असं परतून घ्यायचं। यामध्ये मी थोडंसं बाजरीचं पीठ टाकलेलं आहे, ज्यामुळे खूप छान अशी चव लागते। त्यानंतर यामध्ये सर्व हे मीठ मसाले टाकायचे। बाजरीचं पीठ यामध्ये टाकल्याने खूप छान अशी चव लागते। ते छान असं त्यामध्येच भाजून घ्यायचं। त्यानंतर इथे मी उसळ धुवून घेतलेली आहे। आता ही उसळ मी यामध्ये टाकणार आहे आणि वरतून मी 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे। तुम्ही तुमच्या आकारानुसार पाणी यामध्ये टाकू शकता। आता उसळला फोडणी दिल्यानंतर वरून झाकण लावून द्यायचं आहे। आता 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये ही उसळ रेडी होऊन जाते। तुम्ही बघू शकता इथे माझी उसळ अगदी छान अशी झालेली आहे। वरती त्याला तरी सुद्धा खूप छान अशी आलेली आहे। यानंतर मी भात धुवून घेतलेला आहे, निवडून घेतलेला आहे आणि त्यानंतर यामध्ये 1 ते 2 चमच मीठ घालून ते होण्यासाठी ठेवलेलं आहे। मी हे सुद्धा कुकरमध्येच ठेवलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता आपला भात सुद्धा रेडी होणार आहे। त्यानंतर मी एकीकडे या भाकरी करते आहे। अशा पद्धतीने मी भाकरी करते आहे, तुम्ही बघू शकता। इथे माझ्या भाकरी सुद्धा पूर्ण झालेल्या आहेत आणि आपला सर्व स्वयंपाक रेडी आहे आणि मी हा सर्व स्वयंपाक एका ताटामध्ये सर्व केलेला आहे। एकीकडे उसळ, भाकरी, भात, कांदा, लिंबू हे सर्व ठेवलेलं आहे, तुम्ही बघू शकता। उसळ अगदी छान अशी झालेली आहे। तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली। उसळ खायला खूप छान लागते आहे। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने उसळ नक्की ट्राय करा, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल। तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल, ही रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।